नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं श्री माऊली डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि आजचा टॉपिक आहे मस्टॅटिसवर। तर मित्रांनो, हा कशामुळे होतो आणि त्याचा उपाय काय आहे कमी होण्यासाठी आणि त्याची औषधं काय, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो। तर सर्वात प्रथम आपण मस्टॅटिस म्हणजे काय, तर मित्रांनो मस्टॅटिस म्हणजे त्याच्यात गोळे गोळे राहतात, म्हणजे बॅक्टेरिया असतो, तो एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो जो आपण दूध काढायच्या वेळेस तो हे होतो, निघतो। तर मित्रांनो, आता मस्टॅटिस होतो कशामुळे आपण हे सगळ्यात आधी जाणून घेऊ नाही का। तर मित्रांनो, त्याचे 2-3 प्रॉब्लेम असतात। सगळ्यात पहिला, आपण जेव्हा गाईचं दूध काढत असतो तो चांगल्यापणे आपण निखरलं गेलं नाही ते दूध, तर तो म्हणजे थोडं दूध राहिलं, निखरलं गेलं नाही चांगलं, त्यामुळं पण मस्टॅटिस होत असतो। आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे ना मित्रांनो, आता आपण दूध काढलं एखाद्या गाईचं, तर मित्रांनो ती लगेच खाली बसली नाही पाहिजे। जवळपास तिचे जे सडाचा जो होल राहतो ना, तो मित्रांनो त्याला बंद होण्यासाठी जवळपास पाऊण ते 1 तास लागत असतो। आणि सर्व आपण जी माहिती सांगतोय मित्रांनो, ही पूर्णपणे डॉक्टरच्या माहितीनुसार सांगतोय तुम्हाला। तर आणि ते बरोबर पण आहे मित्रांनो। तर तो होल आहे ना, तो होल तर बंद होण्यासाठी जवळपास पाऊण 1 तास तर लागतोच मित्रांनो। त्याच्याशिवाय खाली बसली नाही पाहिजे। काय होतं, खाली बसली गाई तर त्याच्यात जी खालची जी घाण राहते ना, बॅक्टेरिया राहतो, ते सर्व त्या सडत जातं आणि त्याच्यामुळं पण मस्टॅटिस होऊ शकतो। तर मित्रांनो, हा आपल्याला पण प्रॉब्लेम आला होता। आपल्या गायमध्ये आपण चांगलं निखरत असतो दूध, पण आपली गाई जवळपास 2-4 दिवस झाले होते की लवकर खाली बसत होती। तर त्याच्यामुळे तिला असा प्रॉब्लेम आला होता आणि आपण तो प्रॉब्लेम ना लवकरात आपल्याला लक्षात आलं, त्यामुळे तो कव्हर पण लवकर झाला। तर मित्रांनो, आम्ही डॉक्टरांना बोलवलं, तर डॉक्टरांनी काय केलं की सरळ म्हणले की तुम्ही एवढं काय प्रॉब्लेम नाही तर 2 इंजेक्शनं द्या तिला। तर आपण तिला 2 इंजेक्शनं दिली त्या गाईला आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणलो की आता ही गाई तर काय, म्हणजे उपाय कसा होता की आपण मस्टॅटिस झाल्यामुळं तिला इंजेक्शन पण देऊ शकणार होतो, की सडामध्ये आपण ट्यूब भरू पण शकत होतो। पण आपण म्हणलो की आपल्याला ट्यूब नाही भरायची, तर डॉक्टर म्हणले दुसरा पण एक पर्याय आहे। तर आपण ते म्हणले की पावडर आहे। तर मित्रांनो, ती जी पावडर आहे ना मित्रांनो, एकदम इफेक्टिव्ह आहे। तर तुम्ही बघू शकता, आता हे माझ्या हातात आहे आर्मोस्ट म्हणून 5 पुड्या येतात मित्रांनो याच्यामध्ये। तुम्हाला काय करायचं आहे, एक पुडी घ्यायची आहे, ती अशी पिठाचा गोळा करायचा आहे, त्याच्यात थोडं गुळाचं पाणी बिणी करायचं, टाकायचं, मिक्स करायचं आणि गाईला खायला द्यायचं मित्रांनो। त्याचं इफेक्ट पण चांगलं आहे। जवळपास आपल्या फक्त 3च पुड्या आपण गायला खायला घातल्या। त्या दिवशी आपण तिचं दूध बरोबर गाळलं तर पूर्णपणे क्लिअर झाला होता मस्टॅटिस तिचा, आणि तिचा इफेक्ट पण चांगला दिसला या औषधाचा आपल्याला। म्हणून आपण ही व्हिडिओ बनवली खास तुमच्यासाठी, की ही इतर शेतकऱ्यांना पण उपयोगी यावी। ट्यूब भरण्यापेक्षा हे पण घेऊ शकता, पण हे तुम्ही वापरताना पहिलं आपल्या डॉक्टरांना पण विचारून वापरत जा, कारण की प्रत्येकाचं वेगळं राहतं गाईनुसार। तर मित्रांनो, वापरण्याआधी आपल्या डॉक्टरांचा पण सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, असं आपली काळजी काय घ्यायची की मित्रांनो, आता पुढं मस्टॅटिस न होण्याचं, चांगली गाईचं दूध निखरणं, काळजीपूर्वक राहणं आणि त्याचबरोबर आपण जेव्हा गाईचं दूध काढतो तिला लवकर खाली बसून द्यायचं नाही आणि त्याचबरोबर जास्त गाईचा टाईम बदलायचा नाही। म्हणजे आज 4ला काढलं, उद्या 5:30-6ला काढलं, असं टायमिंग बदलायचा नाही। तर मित्रांनो, याच्यापासून आपण मस्टॅटिस गाईला होण्यापासून वाचू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला ते नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे प्रश्न असतील ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो। तुम्ही जर शेतकरी असाल, दूध उत्पादक असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करशाल। अशा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन। तर धन्यवाद मित्रांनो।